नमस्कार, एस अकॅडमीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील जीआय टॅग म्हणजेच भौगोलिक सूचकांक मानांकन. भौगोलिक सूचकांक मानांकन म्हणजे जीआय टॅग हे भारत सरकारतर्फे उत्पादनांना त्यांच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबवण्यात येणारी व्यवस्था ही आहे. जीआय टॅग हे केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागातर्फे जारी करण्यात येते. आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक बाजारपेठेवरील दरांवर त्याचा सकारात्मक परिणाम हा होतो. जीआय टॅग्समुळे वस्तू किंवा उत्पादनाची वेगळी ओळख ही निर्माण होते. हे टॅग्स एक विशिष्ट नाव किंवा चिन्ह आहे जे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा मूळ स्थान व त्यांच्याशी संबंधित वस्तू किंवा उत्पादने नेमक्यासाठी हे वापरले जाते. आताच रिसेंटली सिक्कीम या राज्यातील डेल खुर्सानी या जगातील तिखट मिरचींपैकी एक असणाऱ्या मिरचीला जीआय टॅग हा मिळालेला आहे. आणि याआधी सिक्कीम मध्ये वेलची तसेच दार्जिलिंग चहा आणि आता डेल खुर्सानी या तिखट मिरचीला जीआय टॅग हे मिळालेले आहे. आज आपण महाराष्ट्रातील जीआय टॅग्स बघणार आहोत. कोणकोणत्या उत्पादनांना किंवा वस्तूंना महाराष्ट्रात जीआय टॅग्स हे भेटलेले आहेत. महाराष्ट्रातून पहिला जीआय टॅग हा 2008 साली पुणेरी पगडीला मिळालेला होता. आणि एकेकाळी आपला महाराष्ट्र जीआय टॅग मिळवण्यात मागे होता, पण आता देशात सर्वाधिक जीआय टॅग हे महाराष्ट्राकडे आहेत. महाराष्ट्रातल्या जवळपास 28 वस्तूंना जीआय टॅग हे मिळालेले आहेत. आणि असे असूनही अजून कास पठारावरील निसर्ग संपदा तसेच सातारचे कंदी पेढे, लोणावळ्याची चिकी यांना जीआय टॅग मिळवून देण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. चला तर आपण आता पाहूयात महाराष्ट्रातील जीआय टॅग. पहिला आहे वाघ्या घेवडा, ज्याला कृषी क्षेत्रात जीआय टॅग हा भेटलेला आहे. राज्य महाराष्ट्र. त्यानंतर नवापूरची तूर डाळ. नवापूर हे नंदुरबार जिल्ह्यात आहे. त्याला देखील कृषी क्षेत्रातील जीआय टॅग हे भेटलेले आहे. आंबेमोहोर भात, याला देखील कृषी क्षेत्रातले जीआय टॅग हे भेटलेले आहे. त्यानंतर वेंगुर्ल्याचे काजू, सांगलीचे मनुके, त्यानंतर आहे लासलगावचे कांदे, घोलवड डहाणू ठाणे जिल्हा, त्याला देखील कृषी क्षेत्रात जीआय टॅग हे भेटलेले आहे. त्यानंतर बीडची सीताफळे, त्यानंतर जालन्याची संत्री, जळगावची केळी, याला देखील महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातील जीआय टॅग हा भेटलेला आहे. त्यानंतर मराठवाडा केशर आंबा, पुरंदर जे पुणे जिल्ह्यात आहे तेथील अंजीर हे प्रसिद्ध आहेत, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पुरंदरचे अंजीर त्याला देखील जीआय टॅग हा भेटलेला आहे. जळगावचे वांग्याचे भरीत, त्यानंतर सोलापूरचे डाळिंब, कोल्हापूरची चप्पल, त्यानंतर सोलापूरची चादर, याला हस्तकला क्षेत्रात जीआय टॅग हा भेटलेला आहे. त्यानंतर सोलापूर टेरी टॉवेल, त्याला देखील हस्तकला क्षेत्रात जीआय टॅग हा भेटलेला आहे. नाशिकची वाईन उत्पादन क्षेत्रात, पुणेरी पगडी हस्तकला क्षेत्रात, त्यानंतर पैठणी साडी हस्तकला क्षेत्रात, त्यानंतर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, याला कृषी क्षेत्रात जीआय टॅग भेटलेला आहे. तसेच नाशिकची द्राक्षे हे कृषी क्षेत्रात जीआय टॅग भेटलेला आहे. त्यानंतर आहे वारली चैत्रशैली, याला हस्तकला क्षेत्रात जीआय टॅग हा भेटलेला आहे. त्यानंतर आहे कोल्हापूरचा गूळ, त्याला कृषी क्षेत्रात जीआय टॅग हा भेटलेला आहे. त्यानंतर आहे नागपूरची संत्री, कृषी क्षेत्रात. नंतर करवट काठी साडी अँड फॅब्रिक्स, याला देखील कृषी क्षेत्रात जीआय टॅग हा भेटलेला आहे. त्यानंतर आजरा जे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे, आजराचा घनसाळ भात, याला देखील जीआय टॅग हा भेटलेला आहे. त्यानंतर वायगावची हळद, मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यातील तिथली ज्वारी ही प्रसिद्ध आहे, त्यामुळे मंगळवेढ्याच्या ज्वारीला देखील जीआय टॅग हे भेटलेले आहे. त्यानंतर भिवापूरची मिरची, याला देखील कृषी क्षेत्रात जीआय टॅग हा भेटलेला आहे. त्यानंतर रत्नागिरी व सिंधुदुर्गचे कोकम, त्याला जीआय टॅग हे भेटलेले आहे. इथे आपण बऱ्यापैकी जीआय टॅग हे कव्हर केलेले आहेत. फक्त महाराष्ट्रातले आपण इथे कव्हर केलेले आहेत. तुम्हाला जर पूर्ण भारतातले जीआय टॅग्स हवे असतील तर तसं कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट टाका, त्याच्यावर पण आपण लेक्चर हे बनवूयात. आणि एक्झामच्या दृष्टीने जीआय टॅग्स हे महत्त्वाचे आहेत. आणि आपल्याला देखील कळायला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात काय काय फेमस आहेत.
त्यामुळे GI टॅग हे त्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.